शिक्षण झालं असं म्हणताय. आता मला मुद्दा एवढा सांगायचा, एखादा गुण एखाद्याकडे असू शकतो म्हणून तो पूर्ण झाला असं म्हणायचं नाही. मृदुंगाचार्य महाराज आहेत, ते मृदुंगामध्ये जरी प्रवीण असले तरी त्यांना गायन येईलच सांगता येत नाही. गायनामध्ये एखादा निपुण असला तरी तो मृदुंग वाजवेलच असं सांगता येत नाही. आणि दोन्ही येत नसलं तरी तो कीर्तनकार मात्र होऊ शकतो. ही गंमत आहे. वाजवणं नसेल, गाणं नसेल तरी तो मात्र कीर्तनकार होऊ शकतो. पण मग गायकाला कीर्तन येईलच सांगता येत नाही, वादकाला कीर्तन येईल असं सांगता येत नाही, आणि कीर्तनकारलाही पक्वाद वाजवता येईल, गायन करता येईल असं सांगता येत नाही. म्हणजे माझ्याकडे जर गायक नसेल तर गायनाची काय माझ्याकडे वानच आहे, निवडत आहे. म्हणजे एका दृष्टीने मी कसं आहे, अपूर्ण आहे. हार्मोनियम वादकांना कीर्तन करता येणार नाही. खाली कोणी कीर्तन करते त्याच्याबद्दल वाद नाही, पण तरी कीर्तना करता कीर्तन करणं किंवा कीर्तनासारखं कीर्तन करणं हे दुर्मिळ आहे. पण गंमत आहे का, न्यूनता मला ही सांगायची आहे. प्रत्येकाकडे काहीतरी गोष्टीची उणीव असते, न्यूनता असते. मला गायन येत नाही, मला वादवून येत नाही, आणि मला तुम्हाला कीर्तनही येत नाही कदाचित. आता बरेच की कीर्तनकार मंडळी आहेत, उभा राहिलेल्या पैकी आहेत महाराज मंडळी, पण बहुतेकांना कीर्तन येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे गायकाला गायन येतं, कीर्तन येत नाही. कीर्तनकाराला गायन येईलच असं सांगता येत नाही. मृदुंगाचार्याला गायन येईलच असं सांगता येत नाही. म्हणून ही काय कमी जास्तपणा, न्यूनपणा आहे प्रत्येकाकडे. पण यापैकी गायका वादकापैकी कीर्तनकारापैकी तुम्हाला खाली बसणाऱ्यांना काहीच येत नाही, हे सुद्धा काय आहे तुमची न्यूनताच आहे, अपूर्णताच आहे. लक्षात घ्या. आता प्रत्येकाची जर अपूर्णता बघायचा गेली तर आपल्याला वेळेची सुद्धा अपूर्णता आहे. आणि त्यामुळे सगळ्यांची अपूर्णता बघता येणार नाही. मुद्दा एवढाच आहे, आपल्या ठिकाणी अपूर्णता आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जीव पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत नाही. म्हणून संतांचा जो आग्रह आहे तो आग्रह जगाच्या संबंधाने आधी नाही आहे, तो आग्रह स्वसंबंधाने जास्त आहे. संत वाङ्मय हे बाह्य दृष्टी प्रकाशित करत नाही, अंतरंग प्रकाशित करण्याकरता संत वाङ्मयाचा अभ्यास आपण तरी केला पाहिजे. बहुतेक वेळा संत वाङ्मय फक्त कीर्तना करता उघडल्या जातं, हे दुर्दैव आहे. ज्ञानेश्वरी फक्त कीर्तनामध्ये सांगण्याकरता तिचा उपयोग होतो, हे दुर्दैव आहे. तुकोबांची गाथेचं प्रमाण फक्त कीर्तनात सांगण्याकरता तिचा उपयोग होतो, हे दुर्दैव आहे. ते खरं तर आत्म अनुसंधान करण्याकरता केलेली रचना आहे ज्ञानेश्वरी गाथा. हे फक्त कीर्तन करून लोकांचं मनोरंजन करण्याकरता नाही आहे. अंतरंग शुद्ध होण्याकरता, अंतरंग डोकावण्याकरता या संत साहित्याचा विचार आहे. आणि म्हणून हा विचार आपल्याला अगोदर करता आला पाहिजे. तुकोबांनी सुद्धा हा विचार प्रारंभी मांडलेला आहे, केलेला आहे. ऐसे जागवितो मना सरसे जना सहित. महाराजांनी अगोदर स्वतःवरती काम केलेलं आहे.